आज प्रधानजी म्हणाले की लक्ष्मी देवींना क्षीरसागरी जायचे आहे। त्यावर प्रधानजी असंही म्हणाले की ते लक्ष्मी देवींना समजावतील, पण लक्ष्मी देवी सहजासहजी ते मान्य करणार नाहीत। आणि प्रधानजी त्यांना समजावू शकले नाहीत तर नारायण नारायण। प्रभू, हे काय? युद्ध संपले, पण मल्लासुराचा पुत्र निकुंभ आणि त्यांचे बंधू यांचा वध झाला नाहीच। काय म्हणावं देवांच्या भोळेपणाला? केवळ शाप देऊन त्यांचे पर्वत केले। प्रभू, आपण काहीच का बोलत नाही? मला या गोष्टींचा अर्थ नाही कळला। इतक्या अपराधांनंतरही निकुंभला शिक्षा का नाही? दैत्य कुळाला संपवण्याची संधी होती, ती देवांनी का कळवली? मुनिवर, माझ्या दृष्टीने हा चिंतेचा विषय नाही। याचा अर्थ आपण दुसऱ्या कोणत्या तरी चिंतेत आहात। प्रभू, मला सांगा, माझे आराध्य कसल्या तरी चिंतेत आहेत आणि मलाच ठाऊक नाही। सर्वदूर शांतता प्रस्थापित झाली आहे। आता कोणतेही दैत्य पुढे येणार नाही। श्री महादेवांनी मार्तंड भैरव अवतार ज्या ज्या गोष्टींसाठी घेतला होता त्यांचे प्रयोजन आता होत आले आहे। सगळ्या मानवांचे कल्याण झाले आहे, सर्व काही मंगल झाले आहे। मग चिंतेचा विषय काय आहे? आता श्री म्हाळसादेवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण करून देणे क्रमप्राप्त आहे। नारायण नारायण। म्हणजे याचा अर्थ मल्हारी चरित्रात एक महत्वाचा अध्याय व्हायचा आहे। परंतु श्री खंडेरायांच्या मनात काय आहे ते ठाऊक नाही। म्हाळसाज राजसभेत अनेक जण आले आहेत, ते आपली वाट बघत आहेत। तेव्हा निघूयात। म्हाळसा, तू अशी शांत का आहेस? नाही, काही नाही। आपण राजसभेत जाण्यासाठी निघूयात। काल आपलं जे बोलणं झालं त्याचा तू अजूनही विचार करते आहेस का? हो, कारण तुम्ही निकुंभला जे शासन केले आहे ते मला मान्य नाही। माझे अजूनही हे म्हणणे आहे की त्याच्या वागण्याबद्दल तुम्ही त्याला देहांत शासन करायला हवे होते। त्याला त्याच्या वागणुकीसाठी योग्य असे शासन केले आहे मी, आणि राज्यकारभारात क्षमाशील असणे अत्यंत आवश्यक असते। ते जरी असलं तरी तुम्ही त्याला केलेले शासन मला मान्य नाही, त्यामुळे आपण अजून त्याच्यावर चर्चा करायला नको। निघूया। देवी, हे काय? आज आपण राज्यसभेत येणार नाही आहात का? नाही, आज मला एक अत्यंत महत्त्वाचं कार्य करायचं आहे। कोणते कार्य देवी? सांगेन, परंतु आधी तुम्ही मला सांगा, आपण विष्णुलोकी परत जाणार आहोत हे तुम्ही श्री खंडेरायांना सांगितलं आहे ना? म्हणजे तुम्ही श्री खंडेरायांना ह्याबद्दल काहीच कल्पना दिलेली नाही, होय ना?
नाही देवी, तुम्हाला क्षीरसागरी जायचे आहे ही गोष्ट मी श्री खंडेरायांच्या कानावर घातली आहे. केवळ मी नाही, आपण दोघेही जेजुरी सोडून जाणार आहोत. जेजुरी सोडून जाणं सोपं नाही हे मला देखील ठाऊक आहे, परंतु एक ना एक दिवस हा क्षण येणारच होता आणि आता आपलं कार्य देखील संपलं आहे. तुम्हाला पटत नाहीये का हे? बघूया, मी यावर श्री खंडेरायांशी सविस्तर बोलेन. आता ही चर्चा नको. तुम्ही त्यांना काही सांगाल असं मला तरी वाटत नाही, आणि तसं झालं तर मलाच ही गोष्ट श्री खंडेरायांना सांगावी लागेल. आपण यावर नंतर बोलूया. येतो मी. राजसभेत सर्वजण माझी वाट पाहत असतील. मला ठाऊक आहे की तुम्ही श्री खंडेरायांशी स्वतःहून बोलणार नाही, आणि म्हणूनच मी स्वतः त्यांना पत्रातून ही गोष्ट सांगणार आहे. हेच माझं आजचं महत्वाचं कार्य आहे. सदानंदाचा एकट एकट सदानंदाचा सदानंदाचा एकट एकट सदानंदाचा एकट एकट सदानंदाचा एकट एकट आज जेजुरी गड आणि सर्वजण आनंदित आहेत. सृष्टीवर आलेले दैत्यांचे संकट आता दूर झाले आहे. आता मनुष्याला, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना कोणाचेही भय नाही. मल्लासुराच्या 5ही पुत्रांना मी पाषाण रूपी पर्वत होण्याचा शाप दिला आणि त्यांच्या देहाचा पर्वत झाला. सृष्टीच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करून विध्वंस करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोणाचा, कशाचा आणि कधी विनाश करायचा हे मी ठरवेन. जेव्हा जेव्हा अधर्म जागा होऊन धर्मासमोर संकट निर्माण करेल, असत्य पुढे येऊन सत्याला मागे सारेल, तेव्हा तेव्हा मी येऊन अधर्म आणि असत्याचा विनाश करेन. त्यामुळे या सृष्टीला कोणी माय बाप नाही असे समजू नये. काही वेळा चांगुलपणावरचा विश्वास ढळून जाईल अशी परिस्थिती निर्माण होते. कारण शुभा मागून अशुभ आणि चांगल्या मागून वाईट हे नेहमीच पाठशिवणीचे खेळ खेळत असतात. पण अशा वेळी माझे या सर्वांवर ध्यान असते. जो धर्म आणि सत्य सोडत नाही, ज्याची परमशक्तीवर श्रद्धा आहे, त्याचे मी संरक्षण करीन. त्याच्यावर माझी सदैव कृपा असेल. एकट 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 एकट. श्री खंडेरायांनी सांगितलेलं आपल्या नेहमीच स्मरणात राहील
अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी देवांसमोर आग्रह धरतो की त्यांनी त्यांच्या भक्तांचं आणि त्यांच्या परिवाराचं अशुभ शक्तींपासून रक्षण करावं. येळकोट 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 येळकोट. देवा, युद्धानंतर पहिल्यांदाच आज राज्यसभेचे कामकाज सुरू करतो आहे. गणोबा, देवा, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी राज्यसभेत येण्यासाठी आपली अनुमती मागितली आहे. आता त्यांना दैत्यांची काय बाजू मांडायची आहे की स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करायचे आहे? देवी, त्यांनी तसे सांगितलेले नाही. प्रत्यक्ष भेटतील तेव्हा कळेलच. भासा, मला तुझी भूमिका समजत आहे, पण त्यांना राज्यसभेत येऊ न देता विनमुख पाठवणे योग्य नाही. पण ह्यानंतर मी दैत्यांना मनुष्याच्या विरोधात उभे राहू देणार नाही. भासा, असेच होईल. प्रधानजी, शुक्राचार्यांना राज्यसभेत येण्याची अनुमती आहे. शुक्राचार्य, आज येथे येण्याचे प्रयोजन काय? देवा, दैत्य कुळाच्या उद्धारासाठी मी निकुंभला दिव्य शक्ती प्रदान केल्या ही मोठी चूक झाली. हा निर्णय चुकलाच. मी क्षमेस पात्र नाही, पण क्षमा मागितली नाही तर तोही अपराधच घडेल. क्षमा असावी देवा. आचार्य, माझ्या दृष्टीने सर्वजण समान आहेत. देव, दानव, मनुष्य ह्यांच्यात मी कदापि भेद करत नाही. ज्याच्या त्याच्या कर्माने त्याचे भाग्य ठरते. निकुंभ आणि त्याच्या बंधूंना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. माझ्या शापाचे धनी व्हावे लागले त्यांना. तेव्हा तुम्ही आगतिक होण्याचे काहीच कारण नाही, कारण तुमचा हेतू चांगला होता. आचार्य, निकुंभाला तुम्ही अधिक जवळून ओळखत होता. त्याने जी जी दुष्कृत्य केली ती ध्यानात न घेता तुम्ही त्याला दिव्य शक्ती देण्याचा निर्णय का घेतलात? दैत्य कुळाचा उद्धार व्हावा हे माझं स्वप्न होतं. निकुंभने त्या दिव्य शक्तींचा उपयोग श्री खंडेराय आणि त्यांच्या भक्तांच्या विरुद्ध न करण्याचं मला वचन दिलं होतं. आणि त्याने ते वचन मोडले.
त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा कशी करणार? क्षमा असावी देवी, यापुढे असे घडणार नाही असे मी आपल्याला वचन देतो. आचार्य, मला असे कळले आहे की आपण इथे एकटे आला नाहीत. हो, तुम्ही इथे अजून कोणाला घेऊन आला आहात का? मल्लासुराची पत्नी अर्थात निकुंभची माता. परंतु कशासाठी? त्यांना श्री खंडेरायांना भेटायचं आहे. त्यासाठी आपली अनुमती हवी होती. याचा अर्थ त्यांना देवांकडून काहीतरी अपेक्षित आहे. मल्लासूर, मल्हार म्हणून ज्याचे नाव मी धारण केले, असुर असूनही जो शिवलोकाला प्राप्त झाला, त्याच्या पत्नीला मी भेटणार नाही असे कसे होईल? प्रधानजी, त्यांना राजसभेत येण्याची अनुमती असावी. देवा, ही मल्लासुराची पत्नी अर्थात निकुंभची माता. साक्षात मार्तंड भैरव आणि म्हाळसा देवींचे आज मला दर्शन झाले. आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झाले देवा. मल्हासुराच्या मृत्यूचे दुःख तुम्ही पचवले, तसेच तुमच्या पुत्रांचा वियोग देखील तुम्ही सहन कराल. निकुंभ जर योग्य मार्गावर चालला असता तर त्याच्या हातून दैत्यकुळाचा उद्धार निश्चित घडला असता. हे मार्तंड भैरवा, हे श्री खंडेराया, तुम्हाला शरण जा असे मी त्यांना सांगितले होते. त्यांनाच नाही तर माझ्या पतीला देखील मी तुम्हाला शरण जाण्यासाठी सांगितले होते, पण त्यांनी माझे ऐकले नाही. पण मला खात्री आहे की अजूनही माझ्या पुत्राला एक संधी मिळाली तर ते दैत्य कुळाचा नक्कीच उद्धार करू शकतील. देवा, तुम्ही जाणता की माझ्या पुत्रांखेरीज मला इतर कुणाचाही आधार नाही, आणि आता तुम्हीच त्यांना शापमुक्त करू शकता हेही मी जाणते. आणि म्हणूनच तुम्ही त्यांना शापमुक्त करावे अशी प्रार्थना करण्यासाठी मी इथे जेजुरीत आले.